झाली होती कुठली कविता घ्यायची. ते 3 दिवस म्हणतात, मी 8 दिवसापासून तेच चाललं होतं की कुठली घ्या. पहिला सुरुवात केली जेव्हा पूनम मॅमने सांगितलं की कविता, तर मला पहिलं माहितीच डोळ्यासमोर आली. म्हटलं सुरू करूया. घड्याळात वाजले एक. तिथून सुरुवात करत करत मी अगदी कॉलेजच्या डेजपर्यंत गेले आणि बघितलं की आपण जेव्हा ते कॅडबरीच्या मागे असे नाही लिहायचे सगळेजण, सगळ्यांना आठवत असं थोडं. मला तर एक मिळाली होती अशी कविता, मला तर आठवत. एनिवेज मला एक कविता सापडली अशी खूप शोधत थोडीशी रिलेट होईल. थोडेसे शब्द मी बदललेत, सॉरी, पण मे बी त्याच्यात जास्ती आनंद वाटला म्हणून थोडं चेंज केले. नदी सागराला मिळतात. आता नदीच्या आधी मी फक्त स्नेहल घेतलं. आता हे बऱ्याच जणांना माहिती असेल का घेतलंय. नदी सागराला मिळते, स्नेहल सागराला मिळते, पुन्हा येऊन बाहेर, अशी शाण्यांची म्हण, नाही नदीला बाहेर. काय सांगू रे बापा रे तुझे आंधळाचे चाले, काय सांगू रे बापा रे तुझे आंधळाचे चाले, नदी माहेरशी जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन स्नेहलचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. ते डोंगर म्हणजे आपले आई. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगरेच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे घेऊन. पुन्हा होऊन लेकरू, नदी वाजते वाळा, पुन्हा फुटतो डोंगर, तेव्हा येतो पावसाळा. धन्यवाद.